असं वाटतंय. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विधान परिषदेच्या 9 आमदारांचा कार्यकाळ हा लवकरच संपणार आहे. उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवरती जातील का या संदर्भात उत्सुकता असेल. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजप महायुतीला बहुतांश जागा मिळतील आणि महाविकास आघाडीला फटका बसेल असं चित्र आहे. विधानसभेच्या 288 सदस्यांमधून हे 9 सदस्य विधान परिषदेवरती जातील. यासाठी मे महिन्यामध्ये निवडणूक नियोजित आहे. महायुतीचं संख्याबळ तब्बल 235 इतकं आहे. महाविकास आघाडीकडे माकप शेकाप असे मिळून 48 विधानसभेचे सदस्य आहेत. अन्य 2 पक्षांचे 3 आमदार आहेत. उद्धव ठाकरे स्वतः विधान परिषदेवरती जाण्यासाठी इच्छुक असतील का आणि महाविकास आघाडी एकमतानं त्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब करेल का हा देखील प्रश्न आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडे 20 विधानसभेचे सदस्य आहेत. त्यांनी राज्यसभेच्या एका जागेसाठी काँग्रेस किंवा शरद पवार यांच्या गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला तर ठाकरे विधान परिषदेवरती जाणार असा त्याचा अर्थ असू शकेल. मागची निवडणूक आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढलो, लोकसभाही लढलो आणि विधानसभाही लढलो आणि या 2 निवडणुकीनंतर या तिन्ही पक्षांनी एकत्रित राहण्याच्या संदर्भातला एक धोरणात्मक निर्णय हा झालेला होता. प्राप्त परिस्थितीमध्ये संख्यांचं गणित जुळवण्याच्या अनुषंगानं मित्रपक्ष आणि मवईच्या अनुषंगानं जरूर एकत्रित स्वरूपाचा विचार करता येईल. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा विधान परिषदेवरती जाणं गरजेचं आहे अशी प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. यापुढे विधान परिषदांच्या निवडणुकांमध्ये किंवा इतर राज्यसभांच्या निवडणुकांमध्ये एकमेकांना मदत करावी लागेल, तरच राज्यसभा आणि विधान परिषदेमध्ये आमचे लोक निवडून येतील सगळ्यांचे. आम्ही माननीय उद्धव साहेबांना ही विनंती केलेली आहे आम्ही सगळ्यांनी की आपण राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे आणि त्या विधिमंडळामध्ये आपण पुन्हा जाणं हे राज्यासाठी आणि जनतेसाठी आवश्यक आहे. हे आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. त्यांनी जावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. बघूयात पुढची बातमी. मुंबईमध्ये भाजपच्या महापौर पदाच्या उमेदवार रितू